हाय हॅलो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि दिवसाची सुरुवात काहीशी अशी झाली आहे, सुंदर असा सूर्यप्रकाश आणि त्यासोबतच दिवसाची सुरुवात म्हणजे काहीतरी प्रसन्न वातावरण आहे. त्यातच तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवते. हे आहे आमचं छोटंसं गाव आणि त्याचा व्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. खरं तर खूप दिवसांनी आज व्हिडिओ टाकला. धावपळच एवढी चालू आहे, गावची यात्रा वगैरे, त्यामुळे सगळी धावपळ चालू आहे, घरातली काम, आजूबाजूचं वातावरण आणि छोटंसं गाव, सुंदर असं गावातलं लाईफ मी कायमच तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळेच मी असा विचार केला की आज तुमच्यासोबत हा व्ह्यू शेअर करावा. तुम्हाला देखील पाहून खूप छान वाटेल. तुम्हाला माझं गाव कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल, जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. गावाच्या सुंदर कडेने सुंदर असं वातावरण आहे आणि त्यातच सकाळच्या नाश्त्याची लगबग सुरू असते. आणि आज ठरवलं होतं की पटपट काम आवरून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये आणखीन एक ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असेल, त्यामध्ये आपण तो व्हिडिओ शूट केला होता. तो म्हणजे आपल्या शेतामध्ये हे आलं होतं काय, मेथीची भाजी वगैरे. तर तो व्हिडिओ मी शूट केला होता आणि त्यासोबतच मी तुम्हाला बोलले होते की नाही, आठवत नाही मला, पण त्या शेजारीच आपण कोथिंबीर देखील टाकली होती आणि ती काढण्यासाठी आज आपल्या शेतामध्ये माणसं येणार आहेत. ते देखील मी क्लिप तुमच्यासोबत शेअर करेन. आणि या गरमागरम पोह्यांसोबत आजचा नाश्ता झाला. त्यानंतर मी डायरेक्टली बाकीची कामे आवरून आपल्या शेतामध्ये आले आणि ही सुंदर अशी हिरवीगार लसलशीत अशी कोथिंबीर तुम्ही पाहू शकता. आणि मार्च महिना चालू आहे, त्यामुळे बहुतेक याला बाजार भेटतील का नाही भेटतील माहीत नाही, पण आज ही काढण्यासाठी माणसं येणार आहे. खूप सुंदर अशी होती. आणि यासोबतच आज मी तुमच्यासोबत ह्याच आपल्या शेतातल्या कोथिंबीर वडीची रेसिपी देखील शेअर करणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतातील माणसे ते काढण्यासाठी आलेली आहे. आणि या ठिकाणी याला इकडे गावाकडे याला काढण्यासाठी माणसे येतात आणि ते भरून नेतात. तर खूप असं म्हणजे आपण जसं इंडस्ट्री आपल्या जॉबमध्ये जसं टीमवर्क करतो, तसं गावाकडे ही एकजुटता आणि त्यासोबतच हशी मजाक, यासोबतच वातावरण सारं काही प्रसन्न होऊन जातं. आणि मार्च महिना आणि चैत्र महिना चालू झाला आहे, इकडे सगळी लगबग चालू झाली. आणि त्याच्यातच असं निसर्गाचा नियमच बदलला आहे, तो म्हणजे अचानक वातावरण बदललं, अचानक सुसाट्याचा वारा आणि ते यायला सुरुवात झाली. आता वाटलं काही पाऊसच येणार आहे आणि त्यासोबतच पावसाचं वातावरण देखील तयार झालं. आणि काही क्षणातच इतका पाऊस आला का विचारूच नका. मार्च महिन्यामध्ये म्हणजे एवढा उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच पाऊस आला, माहीत नाही नंतर काय होणार आहे. आणि यासोबतच इतका पाऊस झाला, जवळजवळ 1-2 तास पाऊस चालू होता, म्हणजे खूप पाणी झालं. या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटतच असेल किती पावसाचं पाणी पडतंय आणि किती पाऊस झाला आहे ते. तुमच्याकडे देखील असं होतं का, म्हणजे पाऊस लवकर येतो का असं? आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, उन्हाळी कामकाज जे चालू असतं आपलं वाळवण वगैरे, त्याची तर एकदम धांदलच उडते. चला तर मग आपण बोलू. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी तुमच्यासोबत बोलले होते की कोथिंबीरीची वड्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर या ठिकाणी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार जिरे, चवीपुरते मीठ वगैरे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद आणि क्रिस्पी होण्यासाठी आणि टेस्ट लागण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तीळ टाकणार आहोत. तर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये त्या वड्या उकडायच्या त्या भांड्यामध्ये मस्त त्याला तेल लावून त्याच्यामध्ये ते असं वाफवून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी ते एकदम सेट झाल्याच्या नंतर आपल्याला ते 15 मिनटासाठी त्या काय करायचं आहे, मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने वाफवून झाल्याच्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं आणि त्याच्या आपल्या आवडीनुसार आपल्याला छोट्या पाहिजे मोठ्या पाहिजे अशा वड्या करून घ्यायच्यात आणि त्या तेलामध्ये तळून घ्यायच्यात. तर इतक्या सुंदर लागतात, विचारूच नका. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता, हा नाईट व्ह्यू आहे आणि इकडून सगळे लाईट्स वगैरे दिसत आहे. चला तर मग आजचा